रत्तची मोठी बातमी संजय राऊतांची भाजपकडनं निवडणूक आयोगाकडे तक्रार गेलेली आहे। राऊतांचं पंतप्रधानांबद्दलचं वक्तव्य अपमान आणि बदनामी करणारं आहे। औरंगजेब म्हणणं म्हणजे पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणं आहे असं आशिष शेलारांनी म्हटलंय। निवडणूक आयोगाकडे राऊतांवरती कायदेशीर कारवाईची मागणी सुद्धा आशिष शेलार यांनी केली आहे। संजय राऊतांची भाजपकडनं निवडणूक आयोगाकडे ही तक्रार गेलेली आहे आणि ही तक्रार यासाठी आहे कारण संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अपमान केलेला आहे, बदनामीकारक असं वक्तव्य केलेलं आहे। पंतप्रधानांना औरंगजेब म्हणणं म्हणजेच पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणं आहे असं म्हणत आशिष शेलार यांनी नेमक्या मुद्द्यावरती बोट ठेवलेलं आहे आणि निवडणूक आयोगाकडे संजय राऊतांची तक्रार केली आहे। संजय राऊत हे आपल्याला कल्पना आहे सकाळी ज्यावेळेला पत्रकार परिषद घेतात त्या पत्रकार परिषदेमधनं जोरदार निशाणा हा भाजपवरती साधताना पाहायला मिळतात। खास करून केंद्रावरती सुद्धा ते जोरदार निशाणा साधतात आणि याच वेळेला त्यांनी औरंगजेब असा उल्लेख मोदींशी करणं किंवा तशी तुलना करणं हेच आता खरं तर नडलेलं आहे आणि भाजपकडनं त्यासाठी मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। संजय राऊत यांच्यावरती कायदेशीर कारवाई व्हावी अशी ही मागणी आशिष शेलार यांनी केलेली आहे। संजय राऊत यांची भाजपकडनं निवडणूक आयोगात तक्रार गेलेली आहे। या तक्रारीमध्ये राऊतांनी पंतप्रधान यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केलेलं आहे, बदनामीकारक वक्तव्य केलेलं आहे। त्यांना औरंगजेब म्हणणं म्हणजे पंतप्रधानांबद्दल विद्वेष पसरवणं आहे असंही म्हटलेलं आहे। नेमकं संजय राऊत काय बोलले होते ऐकूयात। आपल्या भावाला आपल्या वडिलांना सुद्धा सोडलं नाही। आज आपल्या देशामध्ये नेमकी तीच परिस्थिती आहे। औरंगजेबानं अशा पद्धतीनं काम केलं की तो सगळ्यांशी गोड गोड बोलायचा आणि शेवटी पाठीत खंजीर खुपसून ती राज्य आपल्या ताब्यात घ्यायचा। औरंगजेबानं सुद्धा फोडा झोडा आणि राज्य करा हीच नीती अवलंबली आणि गुजरातमधून दिल्लीत गेलेल्या त्याच लोकांनी आज महाराष्ट्राच्या बाबतीत देशाच्या बाबतीमध्ये हीच नीती अवलंबली। पण इतिहासाची पुनरावृत्ती होते लक्षात घ्या।